पण मग स्ट्रेस जर आला तर कॉर्टिकोस्टिरॉइड्स रिलीज होऊन आपल्याला शुगर वाढते ना तेव्हा? हे नक्की वाढतेच. स्टेरॉइडचं ते कामच आहे. हे कुठलीही स्ट्रेस म्हणजे फाईट ऑर फ्लाईटमध्ये तुम्हाला शुगर लागतेच. आणि अजून एक हे सगळं इन्सुलिनच्या भोवती आहे ना, तर मग मला एक असा प्रश्न पडतो कधी कधी की आपण फार ग्लुकोज शुगर ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो, मग त्याच्यापेक्षा आपण इन्सुलिनच्या भोवतीच नाही आहे का, हे सगळे मेटाबॉलिक जे डिझिजेस आहेत त्याचं सेंटरच इन्सुलिन आहे नाही का? अगदी खरं आहे. त्याचं आपण लाईफस्टाईल जे तुम्ही आता म्हणताय, तर दीक्षित डाएट प्लॅनमध्ये इन्सुलिन कमी करण्यासाठी असं काय प्रोटोकॉल्स आहेत तुमचे? म्हणजे मी जे सांगितलं की इन्शुलिन तयार कसं होतं, मी तुम्हाला सांगितलं की 2 प्रकारे तयार होतं आणि मग बेसलाईनला आपण काही करू शकत नाही. मग खाण्यामुळे तयार होणाऱ्या इन्शुलिनला आपण काही करू शकतो कारण ते आपल्या नियंत्रणात आहे. मग इन्शुलिन कमी करायचं तर काय आहे की कमी खाणं हे सोल्युशन नाही आहे, कमी वेळा खाणं हे सोल्युशन आहे. कारण आपण दुसरं पाहिलं की बा कमी खा जास्त खा इन्शुलिन तेवढंच येणार आहे. म्हणून कमी खाणं हे सोल्युशन नाही, कमी वेळा खाणं हे सोल्युशन आहे. मग कमी वेळा म्हणजे काय, तर लाईफस्टाईल मी सांगितलं की 2दा भूक लागते म्हणून 2दा खा. आता 2दा भूक लागण्याविषयीचा काय संदर्भ आहे, तर मी साधं म्हणतो की देवाची प्रार्थना काय करतो माणूस, की देवा मला 2 वेळेचं खायला मिळू दे. हे सगळ्यात जुनी प्रार्थना कुठली असेल तर ती हीच प्रार्थना आहे की 2 वेळा खायला मिळू दे. कारण 2दा भूक लागते, 2दा खावं. आता कोणी म्हणेल मी एकदा खातो, चांगली गोष्ट आहे. म्हणजे एकदा खाल्लं तरी काही बिघडत नाही, आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे 2 वेळा खाणाऱ्याची प्रगती काय होईल पुढे, दिवसातून एकदा खायला लागेल. तर जितकं तुम्ही कमी वेळा खाल तेवढं तुमचं इन्शुलिन कमी होईल. इन्शुलिन कमी झालं की तुमचे हे सगळे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतील. म्हणजे कॅलरीज मोजायच्या नाहीत? म्हणजे की कसं होतं की कॅलरीजचा परिणाम होतो. सुरुवातीला तुमचं फ्रिक्वेन्सी ऑपरेट होते. म्हणजे तुम्ही 8 वेळा खाताय, कॅलरीज तेवढंच खाताय. समजा 2,500 कॅलरी खाता, पण 8 वेळामध्ये खाल्ला आणि तुम्ही त्या 8वरून 2 वेळा आलात. आता काय होतं की 8वरून 2 वेळा आल्यानंतर एक 10% कॅलरीज आपोआप कमी होतात. 10-15% कॅलरीज कमी होतात. आमच्या काही अभ्यासांमध्ये आमच्या लक्षात आलं की 10 ते 15% कॅलरीज माणूस कमी खातो आपोआप. पण खूप कमी खात नाही, पण 10%-15% कमी खातो. तर तरी देखील 6 महिन्यात तुमचं वजन 6.5 किलो कमी होईल. जे कुठल्याच हिशोबात तसं बसत नाही, म्हणजे कॅलरीज आणि कॅलरीजवरच्या गणितात बसत नाही ते, पण तरी तुमचं वजन 6-6.5 किलो कमी होईल, पोट 1.5 इंच कमी होईल. मग काय होतं की 6-8 महिने झाले की त्याला प्लॅटू येतो आणि शरीर कुठल्याही गोष्टीला ॲडजस्ट करतं. त्याच्यानंतर तुम्ही मग कॅलरीजकडे लक्ष द्या. कॅलरीकडे लक्ष द्या म्हणजे काय की, आणि ते देखील आम्ही आता त्याची सोय आधीपासूनच करून ठेवलेली आहे. खाण्याचा सिक्वेन्स आम्ही दिलेला आहे की डायबिटीसच्या लोकांना आम्ही सांगितलं की जेवणाच्या सुरुवातीला 4 बदाम 4 अक्रोड खा किंवा अर्धी मूठ शेंगदाणे खा. त्याच्यानंतर मोठी वाटी सॅलड खा. म्हणजे काय, 1 काकडी 1 टोमॅटो एवढा ऐवज खा. त्याच्यात गाजर आणि बीट खाऊ नका, आणि त्याने शुगर वाढते. त्यानंतर तेवढीच वाटी मोड आलेलं कडधान्य किंवा 2 अंडी खा. हे खाऊन झालं की बाकी काय खायचं ते खा. ह्याच्यात आम्ही त्याचं ऑटोमॅटिकली कॅलरीज आणि सगळ्या गोष्टींची काळजी त्याच्यात घेतलेली आहे. पण सुरुवातीला फ्रिक्वेन्सी ऑपरेट होते, त्याच्यानंतर कॅलरीज ऑपरेट होतं. आणि एकदा माणूस खाण्याविषयी अवेअर झाला मग त्याला आपण फार शिकवायची गरज नाही पडत. म्हणजे त्याला एकदा तो अवेअरनेस आला की त्याला कळतं की अरे हे आवश्यक नव्हतं, उगीच खाल्लं मी. म्हणजे त्याला हे कळतं की बाबा श्रीखंडाचं पहिला चमचा हा चवीसाठी असतो, नंतरचे पोट भरण्यासाठी असतं. आणि हे त्याला कळालं एकदा, मग तो वेगळाच माणूस होऊन जातो. म्हणजे रेस्ट्रिक्शन्स काहीच नाहीत. म्हणजे हे डायबिटिक लोकांसाठी रेस्ट्रिक्शन्स काही नाही. डायबिटीज लोकांसाठी रेस्ट्रिक्शन गोड आणि फळं पण नाही खायची, गोड पण नाही खायचं. पण असं म्हणतात ना फ्रुक्टोज इज बेटर. आता ह्याच्याविषयी खूप कॉन्ट्रोवर्सी आहेत, पण मला जे काही समजतं ते मी तुम्हाला सांगतो की फळामध्ये फ्रुक्टोज नावाची साखर आहे. फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचं कॉम्बिनेशन आहे. आता इव्हॉल्युशन वाईज बघायला गेलं तर आपण ग्लुकोज वापरण्यासाठी वी आर डिझाईन फॉर दॅट. त्यामुळे काय होतं की ग्लुकोज जेव्हा तुमच्या रक्तामध्ये येतं ते 95% सेल्समध्ये जातं आणि सेल ते वापरू शकतात डायरेक्टली, आहे तसं. फ्रुक्टोजचं तसं नाही आहे. सेल्स ऑफ द बॉडी कॅनॉट यूज फ्रुक्टोज ॲज इट इज. त्यामुळे जेवढं फ्रुक्टोज रक्तामध्ये येतं ते 95-99% सगळं डायरेक्ट लिव्हरमध्ये जातं. आणि मग लिव्हरला डबल काम करायला लागतं. त्याचं कन्व्हर्शन ट्रायग्लिसराईडमध्ये करायचं किंवा त्या TCA सायकलमध्ये घालून त्याला दुसऱ्या मेटाबोलाईटमध्ये कन्व्हर्ट करायचं. त्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स वाढतो फ्रुक्टोजने आणि डायबिटीज आणखीन खराब होतो. पण म्हणजे फळ खाल्लं तर शुगर त्यावेळेला खाल्ल्यानंतर तुमचं इन्सुलिन तरी पण रिलीज होतंच नाही. त्याच्यात कारण नुसतं फळ तुम्ही खाल तर नुसतं फ्रुक्टोज कुठल्याच फळात नसते, ग्लुकोज असतेच. म्हणजे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. त्यामुळे इन्शुलिन रिलीज होत असते आणि तो प्रश्न नाही. फ्रुक्टोज नाही होतं आणि ग्लुकोज नाही होतं, ते होणार. फक्त हा जो समज असतो की बा मी फळ खाल्लं आणि माझं ग्लुकोज नाही वाढलं,
का नाही वाढलं? कारण तुम्ही कशाने मोजलं? तुम्ही ग्लुकोमीटरने मोजता. ग्लुकोमीटर कशासाठी बनलेलं आहे? ग्लुकोज मोजण्यासाठी. फ्रुक्टोज मीटर नाही आहे ते. आणि फ्रुक्टोज तुमच्या रक्तात राहतच नाही. आल्यानंतर ती तात्काळ लिव्हरमध्ये जाते, त्यामुळे तुम्हाला ती मोजता येणार नाही तशी. पण तुम्हाला काय बघता येईल किंवा 3 महिने तुम्ही फळं खाल्ली खूप आणि HbA1c वाढलेला बघा तुम्ही 3 महिन्यांनी. हे तुम्हाला कळेल की तुमचं HbA1c किंवा इन्शुलिन लेवल वाढलेली आहे, HbA1c वाढलेलं आहे, हे तुम्हाला दिसेल. त्यामुळे आणि असं पण आहे की अगदी नॉर्मल व्यक्ती, नॉन डायबिटीसुद्धा काही ठराविक अमाऊंटचं फ्रुक्टोजचंच मेटाबॉलिझम करू शकतो. ते काहीतरी 35 ग्रॅम फ्रुक्टोजचं मेटाबॉलिझम तो करू शकतो. म्हणजे सामान्यपणे 1 किंवा 2 फळं रोज. माणूस तो पचवू शकतो. सामान्य माणूस. डायबिटीसच्या माणसाचा प्रश्न नाही, पण सामान्य माणूससुद्धा. त्यामुळे 2-2 किलो 4-4 किलो फळं खाणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. कारण अशी काही डाएट्स आहेत ना की फक्त फ्रुट्स खायची किंवा फक्त व्हेजिटेबल्स खायची आणि न शिजवलेलं खाणं. तर त्यांचे असे क्लेम्स असतात की हो. डायबिटीस गेला, हे गेलं, बऱ्याच रोगांपासून आराम मिळाला. तर त्याबद्दल काय वाटतं? आता याच्यामध्ये कसं आहे की हे सगळे क्लेम्स कुठे कुठे असतील तो वेगवेगळा नाही. की आता दीक्षित लाईफस्टाईलबद्दल तर मी तुम्हाला सांगायला गेलो तर हे सांगणारा माणूस कोण आहे? तर हा एका मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. नुसता प्रोफेसर नाही आहे, तर यांनी रिसर्च मेथोडॉलॉजीवर, बायोस्टॅटिस्टिक्सवर टेक्स्टबुक लिहिलेत की जी भारतातली मुलं वाचतात. तिसरी गोष्ट म्हणजे हा या अभियानामधून एकही पैसा कमवत नाही, म्हणजे याच्यात वेस्टेड इंटरेस्ट कुठला नाही आहे. चौथी गोष्ट अशी आहे की हा रिसर्च पेपर्स पब्लिश करून पब्लिक डोमेनमध्ये उभा आहे. पाचवी गोष्ट म्हणजे तो अकाउंटेबल आहे. कॅम्पेनच्या माध्यमातून माझ्या जवळपास 100पेक्षा जास्त कोऑर्डिनेटर्सच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो आहोत. व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्रामच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांना उत्तर देतो आहोत. म्हणजे कोणी आणि पब्लिक डोमेनमध्ये असलेला माणूस असल्यामुळे की मी असं म्हणतच नाही की माझ्यावर विश्वास ठेवा. मी म्हणतो करून बघा आणि फायदा झाला तर विश्वास ठेवा. असं याच्यापैकी कोण म्हणतं का? असं याच्यापैकी कोणी स्वतःला त्या कसोटीवर घासून घ्यायला तयार आहे का? हे बघा. मी लोकांना हेच म्हणतो की तुम्हाला कोणावरही विश्वास ठेवा तर काही हरकत नाही, पण हे बघा की सांगणारा माणूस कोण आहे, त्याच्यामध्ये इंटरेस्ट काय नेमका. आणि तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला झाला फायदा तर कुठल्याही पद्धतीने शेवटी तुमचा डायबिटीज रिव्हर्ट व्हावा हीच आमची इच्छा आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.